नमस्कार, मी सीमा गोयल. सारे कर्णबधिरांसाठी म्हणून शोभाताई गाडगे यांनी एक चॅनल सुरू केलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण आपल्या जी हेअरिंग इम्पेअर्ड मुलं आहेत त्यांना मशीन लावून कसं त्यांना ऐकायला शिकवायचं आणि बोलायला शिकवायचं हे आम्ही आमच्या अनुभवातून तुम्हाला सांगत आहोत. आणि तुम्ही तसं फॉलो केलं तर नक्कीच ज्यांच्या पण मुलांना प्रॉब्लेम आहे ते सॉल्व्ह होईल. आम्ही सांगितलं आहे की जसं मुलांना रनिंग कॉमेंट्री करायची, म्हणजे आपण दैनिक जीवनात जे काही कार्य करतो ते कंटिन्यू बोलायचं असतं. ते बोलणं सोपं आहे, पण आपल्याला पालकांना वाटतं की हां जे करतं आम्ही सांगतो सगळं, पण ते असं सांगायला पाहिजे की त्या मुलांच्या डोक्यात म्हणजे रुजलं पाहिजे आणि त्यांना इंटरेस्टिंग वाटलं पाहिजे. साधारणतः म्हणजे फॉर एक्झाम्पल जसं आपण भाज्या पण आणलो, म्हणजे रोज एक एक काम सेम काम केल्यानंतर आपल्याला कसं कंटाळा येतो, तसं मुलांना पण काहीतरी इंटरेस्टिंग आपण द्यायला पाहिजे. आपण भाज्या आणतो रोज, 2 दिवसाला आणत असाल तुम्ही, तर त्याच्यामध्ये पण आपण मुलांना शिकू शकतो. आता हिअरिंग एड लावून मुलांना जसं भाजीची बॅग आणली, बॅग आपण खाली जमिनीवर ओतायची आणि त्यांना म्हणायचं, बघ हा बटाटा मी इथं ठेवता, जसं आता ही भाजीची टोकरी आहे. आता जसं ह्याच्यात मुलांना दिसेल की हा बटाटा आहे, त्यांना कळणार नाही की ह्याला बटाटा म्हणतात, ह्याला टमाटो म्हणतात, ह्याला ऑनियन म्हणतात, कांदा आणि ह्याला निंबू म्हणतात. तर हे त्यांना सुरुवातीला नाही माहीत, त्यांना खाऊन माहीत असेल. आता जसं हा निंबू तुम्ही त्यांना चाकून देत असाल तर त्याला माहीत आहे की ह्याची आंबट चव आहे, पण आंबट वर्ड नाही माहीत त्यांना. हा निंबू आहे ते पण नाही माहीत असणार. तर हे सगळं आपल्याला सांगायचं आहे. जसं भाजीची टोकरी आपण खाली टाकली तर त्यांना म्हणजे सुरुवातीला जसे बटाटे सगळे वेगळे करतील मुलं, त्यांना आपण करायचं आणि म्हणजे त्यांना मुलांना पण ते आवडतं. असं जसं हा टमॅटो आहे, एकसारखे दिसतात, त्यांना हे माहीत नाही टमॅटो आहे म्हणून, पण जे सारखे सारखे दिसतात ते वेगळे काढतील. आणि तेव्हा तुम्ही त्यांना भाषा द्यायची की हा टमॅटो आहे बघ, हे लाल लाल टमॅटो आहेत, हा बटाटा आहे आणि हा कांदा आहे बघ, हे कांदे मी हे इकडं ठेवते आणि हा लसूण आहे. म्हणजे आता मी व्हिडिओच्या ह्याच्यात सगळं काही आणू शकत नाही, म्हणजे तुम्हाला एक आयडिया म्हणून सांगते. आणि ह्या हिरव्या मिरच्या आहेत, तर त्यांना हे पण सांगायचं की ही तिखट आहे. त्यांना थोडीशी चवीला लावली तर त्यांना कळेल की हां तिखट आहे. मग आणि हा निंबू आहे, हे त्यांना मुलांना समोर कापून दाखवायचं आणि त्यांना टेस्टला लावायची, म्हणजे त्यांना कळेल की हा आंबट आहे. तसं आता सगळ्या भाज्या तुम्ही घेऊ शकतात, जसं जितकं जे काही वापरत असाल तुम्ही. आता समजा केळी आहेत, आता ही केळी आहे, आता ही केळी पिवळी आहेत, तर ही तयार केळी आहेत. तर तेव्हा तुम्ही हे सांगू शकतात, हे केळी आहे. आता जेव्हा त्यांना खायला तुम्ही देत असाल पण त्यांना केळी हा वर्ड नाही माहीत, तर तुम्ही त्यावेळेला त्यांना सांगायचं की ही केळ आहे, हे बनाना आहे, जे काही तुम्ही जी लँग्वेज यूज करत असाल ना ते बोलायचं. हा पिकलेला आहे, समजा कदाचित तुम्ही कधी भाजीसाठी कच्चा केळ आणला तर तेव्हा त्यांना सांगायचं, बघ हा हिरवा बनाना आहे, हा पिवळा बनाना म्हणजे तयार आहे. तर तुम्ही म्हणजे तुम्हाला हे एक्झाम्पल का देतोय, कारण आम्ही म्हणतोय की रनिंग कॉमेंट्री करायची. मग आपल्याला सुचत नाही, आपल्याला वाटतं अरे मी तर रोजच बोलते, मी सगळंच बोलते, पण आपण कसं बोलतो आणि ते मुलांच्या डोक्यात कसं जाईल हे आपल्याला आणि इंटरेस्टिंग वाटायला पाहिजे. आणि आता जसं हे मी बटाट्याचं तुम्हाला सांगितलं ना, ह्याच्यात तर तुमच्या मुलांना म्हणजे भाषा तर येईलच. आणि सुरुवातीला हँड मुवमेंट पण अलकाताई म्हणायच्या की आता जसं आपण आता ह्याच्यातून वस्तू आपण उचलून इकडं ठेवणं किंवा ह्याच्यातून उचलून तिकडे ठेवणं, म्हणजे हे पण हँड मुवमेंट आहेत. हे पण आपल्या म्हणजे नॉर्मल मुलांना म्हणजे जरुरी आहे. त्यांना सगळं आपण हातात देणं योग्य नाही, म्हणजे त्या हाताची मुवमेंट करून ते मुलं योग्य जागी म्हणजे ठेवणार, म्हणजे त्यांच्या मोटर स्किल्स म्हणतात, म्हणजे त्याच्या मुवमेंट्स पण त्यांच्या चांगल्या होतील. आपल्याला त्या मुलांना असं घडवायचे की ते उद्या म्हणजे आपल्या मदतीशिवाय ते जगू शकेल आणि त्यांना पुढे कधी अडचण येणार नाही. आणि आपल्याला तेच हवं आहे, आपल्या मुलांनी काय डॉक्टर इंजिनियर काय असं मोठं काय
व्हावं ही अपेक्षा नसती. हिअरिंग इम्पेअर्डची आई म्हणा, त्यांच्या फॅमिलीला असं वाटतं की आपलं मूल नॉर्मल बोलून, नॉर्मल ऐकून आणि नॉर्मल जे आपले दैनंदिन आपले व्यवहार असतील ते योग्य प्रकारे मुलांनी करावे. त्याच्यातच आपल्याला म्हणजे तेवढंच आपल्याला वाटतं एक आई म्हणून. तर मला वाटतं तुम्हाला थोडी आयडिया आली असेल की कशा प्रकारे तुम्ही करायचं आहे. पुढचा व्हिडिओ मी नक्कीच टाकू. धन्यवाद.